श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। आता आपण विचार करा, आपले मनच धोकादायक असेल, भगवंताला भेटण्याची इच्छा खरी इच्छा नाही, अजून सुद्धा संसाराचे दुःख बघून आपण थकलो नाही, आपल्याला आपल्या येणाऱ्या म्हातारपणाचे आणि मृत्यूची भीतीच नाही, तर भगवंताचे स्मरणास मन कसे लागणार? मग मागे जे झाले ते झाले, आता पुढचे सांभाळा। एक चहाचा कप आपल्याला वेळेवर मिळाला नाही तर आपण रागाने लाल पिवळे होतो, कधी आत कधी बाहेर बघतो। काय भगवंताचे खरे प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी एका चहाच्या कपा एवढीही तळमळ आहे? परमेश्वराची आपल्याला चहा नाही मिळाला तर आपण कसं तडफडतो, तेवढी तरी तळमळ तुम्ही परमेश्वरासाठी करा। मुलगा मुलगी किंवा पतीस 1-1.5 तास घरी येण्यास उशीर झाला तर आपण आत बाहेर करतो, पुन्हा घड्याळाकडे बघतो, चिंता वाटू लागते, आपण घाबरतो आणि टेलिफोन फिरवत वाट बघण्यात वेळ होऊन जातो। आपले कोणी घरी नाही आले, आपले पती जर थोडा वेळ आपल्यासाठी घरी नाही आले तर आपण किती फोन लावतो, त्याच्याजवळ निरोप सांगतो की तुम्हाला भेटले का, फोन नाही लागून राहिले, आपण एवढं तळमळतो। तेवढी जर परमेश्वरासाठी आपण तळमळ केली तर परमेश्वर तुमच्यासाठी काय सहाय्य करतात। परंतु भगवंताच्या न भेटण्याचे कधी आपण चिंता दूर झाला? भगवंतासाठी आपण कधी चिंता केली? कधी घाबरेपणा आला? कधी दुःख झाले? कधी डोळ्यात 2-4 थेंब आले? मग त्याला भेटण्यासाठी खरी तळमळ नाही? मन तर काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष तसेच विषय विकाराच्या केर कचऱ्याने भरलेले आहे। भगवंताला बसवण्यासाठी साफ सुंदर जागा कोठे आहे? ज्याप्रमाणे पती पत्नीसाठी तळमळतो, आई मुलासाठी तळमळते, जेथे संसारातील छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला रडायला येते, तेथे भगवंतात मन का नाही रमत? मी काय गुन्हा केला आहे? माझ्यासारख्या दीन सेवकाच्या अपराधाकडे लक्ष न देता आपल्या श्री चरणात सांभाळून घे। केव्हा सांभाळून घेशील? खूप वेळ झाला भटकून, माझा आवाज केव्हा ऐकणार? वेळ खूप थोडा आहे, रस्ता खूप लांब आहे, केव्हा मी पोचेल आपल्या धैर्यापर्यंत? प्रभू, मी हरलो, आपले प्रयत्न, आपला पुरुषार्थ करून लवकर मला आपल्या श्रीचरणात सामावून घ्या। आता तुमच्याशिवाय मला कोण आहे ज्याला मी हाक देऊ? पूर्ण जीवन गेल्यावर आपण परमेश्वराला हाका मारतो तरी परमेश्वर आपल्याला जवळ घेतो। जर आपण जीवनात जन्म झाला तेव्हापासून समजा 5-10 वर्षानंतरही आपण भक्ती केली तर परमेश्वर आपल्याला किती जवळ घेतो, परमेश्वर आपले किती संकट दूर करतो। परमेश्वराची अगाध महिमा आहे। परमेश्वराच्या एका इशाऱ्याने सगळं काही होऊ शकते। परमेश्वरात एवढी शक्ती सामर्थ्य आहे। भगवंत दयाळू, कृपाळू, मयाळू आहे। त्यांच्या मनात दया कधी नाही येणार। भगवंत प्रत्येक परिस्थितीत मनातील आज नाही तर उद्या नाही तर परवा कोणाचेच काम नाही जे प्रार्थना आणि दुःखाने भरलेल्या हाकेने पूर्ण होत नाही, याची मी खात्री देतो। परंतु आपल्या हाकेत काहीतरी तडप तर हवी। परमेश्वर किती मयाळू आहे। परमेश्वराला तुम्ही एक आवाज दिला तरी परमेश्वर तुमच्या जवळ येतात। फक्त निष्काम मनाने भक्ती करा तुम्ही परमेश्वराची। पुतनाने जहर पाजल्यावर सुद्धा परमेश्वरानं तिला आईची महिमा दिली। परमेश्वर खूप दयाळू मयाळू आहे। मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही परमेश्वराची नित्यनेमाने भक्ती करा। परमेश्वर तुमचे सर्व काही संकट, तुम्ही परमेश्वराजवळ काही मागू नका। परमेश्वराला माहीत आहे तुम्ही काय पाहिजे, तुम्हाला काय नाही पाहिजे। परमेश्वर तुमची सगळी इच्छा पूर्ण करतात। परमेश्वर खूप दयाळू मयाळू करुणाळू कृपाळू आहे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।